बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे। भाजपकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर पंकजा मुंडे यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांचं थेट आव्हान आहे। तर या निवडणुकीबद्दल पंकजा मुंडे यांना काय वाटतं, बजरंग सोनावणे यांचं नेमकं किती आव्हान आहे, या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। या काळात सुद्धा उद्या पेपर आहे, अभ्यास झाला आहे आणि मग जाताना खरं तर फार धाकधूक होतं, पुढे सामोरं जायचं असतं। तुम्ही मात्र रिलॅक्स आणि कॉन्फिडंट वाटताय? हो, मी कॉन्फिडंट आहे आणि मी रिलॅक्स आहे। कारण कॉन्फिडंट याच्यासाठी असतं की निकालावर आपण कॉन्फिडन्स नाही दाखवू शकत, आपल्या प्रयासावर दाखवू शकतो। जे प्रयास करायचे होते ते अथक केलेले आहेत। मी माझ्या संपूर्ण टीमनी, माझ्या महायुतीच्या सर्व घटकांनी अत्यंत अथक प्रयत्न केलेले आहेत आणि मला त्याच्याविषयी खूप खूप आनंद वाटतो। 45 दिवस झाले मी न थकता काम करत होते, सगळी टीम काम करत होती। त्यामुळे परीक्षेची तयारी तर आम्ही पूर्ण केलेली आहे, तर आदल्या दिवशी टेन्शन घेऊन काय उपयोग आहे। म्हणून माझं नेहमी शाळेपासून असं होतं, हसत खेळत अभ्यास, मार्क तेवढेच घ्यायचे, मी टेन्शन नव्हते घेत फार। पेपर जर दुसऱ्या दिवशी असेल तर मी तेच रिपीट 10 वेळा वाचण्याची मला आवड नाही। अभ्यास झाला पक्का, बाजूला करा। तसं आता हा पूर्ण अभ्यास झालेला आहे। आता विषय बाजूला करून ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपलं योगदान द्यायचं आहे त्यांनी दिलं की मोहीम फत्ते होईल। मला विश्वास आणि आत्मविश्वास दोन्ही वाटतंय, मी सकारात्मक आहे। पण यामध्ये एक वेगळा अनुभव आम्ही बघतो की 2009 मध्ये ज्यावेळी मुंडे साहेबांची पहिली लोकसभेची निवडणूक होती, त्या काळामध्ये आपण दोघं बहीण भाऊ त्यांच्या प्रचारासाठी फिरत होता। आज 2024 मध्ये मात्र तुम्ही दोघंही फिरताय तुमच्या स्वतःच्या प्रचारात। यावेळी एक कुटुंब एकत्र असलेल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळालं। हो, साहजिक आहे। कारण 2009 मध्ये जेव्हा माझी निवडणूक जाहीर झाली तेव्हा आम्ही एकत्र काम केलं। 2009 मध्ये लोकसभेला आम्ही जेन्युइनली एकत्र काम केलं। धनंजयच्या जिल्हा परिषदला त्याच्या आधीच्या मी प्रचार केलेला आहे 2004 मध्ये, 6 मध्ये त्याची जिल्हा परिषद, 4 मध्ये साहेबांची आमदारकी। पण 2009 नंतर काहीच महिन्यात जेव्हा विधान परिषद त्यांची झाली नंतर ते आमच्यापासून दुरावले। त्याच्यानंतर पहिल्यांदाच आम्ही 24 मध्ये एकत्र आलो 2009 नंतर। तर त्याच्यामुळे एक रिलॅक्स्ड असं वातावरण मला वाटलं, कारण तो रोज जो असा संघर्ष असायचा आणि आपलंच माणूस आपल्या विरुद्ध काहीतरी वाईट बोलतंय हे जे मनात टोचणी असायची ती काही या इलेक्शनमध्ये नव्हती। आम्ही आमचे कामं आटोपत होतो आणि हसत खेळत समाधानाने आमची निवडणूक पार पडली। साहजिक आहे, काही विषय झाले, गंभीर होतच असतात राजकारणात, त्या क्षणाला त्या विषयांनी मला वाईट वाटलं। काल उदयनराजे स्वतः आले, अजितदादा खूप सुंदर बोलले, गडकरी साहेब छान बोलले, मोदीजी स्वतः आले। राजे तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून लोकांना त्यांनी पाया पडल्या। राजे पाया नाही पडत, पाया पडले, माझ्या बहिणीला निवडून द्या। तेव्हा मात्र मला खूप घाईवरून आलं, म्हणजे मला ते कंट्रोलच नाही झालं। ते बोलले जेव्हा की मी पाया पडतो आणि मुंडे साहेबांचं नाव घेऊन एक वेळ आम्ही नाही डोळ्यात पाणी आणत एवढं, पण राजे नेहमी गहीवरून येतात। तर हे जे नाते साहेबांनी जोडलेत, प्रतापराव जाधव आले सिंदखेड राजावरून, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, ज्यांना मी जोडलं आहे, ज्यांना साहेबांनी जोडलं आहे, हे सगळे लोक, संभाजी पाटील निलंगेकर, हे सगळे लोक आपापल्या परीने इथे सगळे जमा झाले आणि प्रत्येकाने आपलं आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला। मला ह्याचं खूप म्हणजे कौतुकच वाटलं, भावूक झाले मी या सगळ्या विषयी। नक्कीच तर निवडणुकीपर्यंत फक्त राजकारण राहील आणि त्यानंतर सगळं आलबेल राहील अशीच अपेक्षा स्वतः पंकजा मुंडे व्यक्त करतायत। कॅमेरामन कृष्णा खापरेसह गोविंद शेळके, ABP माझा, परळी, बीड। बघा नीट।